या ठिकाणी ठाण्यामध्ये सेंट जॉन शाळेत मतदान पार पडलेलं आहे। या सगळ्याविषयी आपण पाहतोय ही दृश्य। या क्षणी आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्याला दिसतायत दृश्यामध्ये। अनेक सेलिब्रिटी देखील मतदान करण्याकरता ठिकठिकाणी दाखल होत आहेत। मतदान केलं जातंय, आपल्या मतदानाचा हक्क देखील बजावला जातोय। नेते असू दे, अभिनेते असू दे, सगळेच सध्या मतदानाकरता पोहोचलेले आहेत। थेट जाते आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडे, जे संवाद साधतायत अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या समवेत। लागवीजी, मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी जसं ऊन वाढते तशी टक्केवारी सुद्धा वाढते आणि अनेक सेलिब्रिटीजने आपलं मतदान देखील करायला सुरुवात केली आहे। मराठीमधले अभिनेते सुपरस्टार सिद्धार्थ जाधव यांनी देखील आपला आता मतदानाचा हक्क बजावला आणि आता लोकशाहीसोबत आहेत। स्वागत आहे तुमचं। मतदानासाठी आपण या ठिकाणी आलात आणि तुमच्याच कॉलेजमध्ये तुम्ही मतदान केलं, कसं वाटते मतदान केल्यानंतर? नाही, हा खूप महत्त्वाचा अधिकार आहे आणि तो बजावलाच पाहिजे, कारण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे टक्का वाढतो। त्यामुळे जे लोक घरी आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की आजचा सुट्टीचा दिवस आहे, तसं करू नका। घराबाहेर पडा आणि तुमच्या जवळच्या तुमच्या मतदारसंघात मतदान करणं खूप गरजेचं आहे आणि ते करणं गरजेचं आहे। आपण 4 टप्प्यातले जे मतदान झालं, साधारणतः आकडेवारी बघितली तर अगदीच कमी प्रमाणामध्ये मतदार हे बाहेर पडतायत। उन्हाचं कारण सुद्धा आहे, सुट्टीचं सुद्धा कारण आहे। आता जर आपण मतदान केंद्रावर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी जास्त आहे, परंतु तरुणाईंनी पाठ केले असं कुठेतरी चित्र वाटतंय। तर अभिनेते म्हणून काय आवाहन करा? नाही, मला असं वाटत नाही तरुणाईंनी पाठ केली वगैरे, कारण मी आता पाहतोय तरुणांची गर्दी आहे, ज्येष्ठ नागरिकही येत आहेत। या भारताचे नागरिक म्हणून प्रत्येकजण मतदानाचा हक्क बजावतोय। जे राहिलेत किंवा ज्यांना यायचे, जे अजून घराबाहेर पडले नाहीत, त्यांना मात्र नक्की सांगेन की प्लीज घराबाहेर पडा आणि हा हक्क बजावा बस। मतदान करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जसे आपण अभिनेते आहेत, सेलिब्रिटीने आवाहन केल्यानंतर मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात सुद्धा वाढू शकते, पण कुठेतरी निवडणूक यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, हे मतदारांपर्यंत पोहोचायला कमी ठरतात किंवा त्याचा परिणाम होतोय की टक्केवारी कमी होते? नाही, याबद्दल मला जास्त माहिती नाही, तुम्हाला जास्त माहिती असेल, पण मला असं वाटतं की पुढची 5 वर्ष किंवा तुमच्या भवितव्यासाठी तुम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि तो तुम्ही बजावणं गरजेचं आहे। निश्चित स्वरूपात अभिनेते सिद्धार्थ जाधव होते आणि त्यांनी सांगितलं की संविधानाने दिला तुम्हाला हा अधिकार आहे आणि तो बजावण्यासाठी तुम्ही मतदान केंद्रावरती जाऊन मतदान हे करायलाच पाहिजे, असं आवाहन देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। लागवीजी, निश्चित भारत, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।